हा कटकट कटकट आवाज येऊन राहिला. अकाउंट करून आलात का? आओ खूप दिवस झाले नाही आपण कुठे बाहेर फिरायलाच गेलो नाही. बाहेर फिरायला गेलं की कसं बरं वाटते जीवाला. तुम्ही तर का सारखं आपल्या घरात बसून असते. तुम्हाला नाही आवडत का हो बाहेर जायला? हा का लावलंय? ऐकू येऊन नाही राहिलं का? काही बोलायचंच नाही. आता काय बोलू तुझ्याशी? तुला घरकामातून वेळ मिळेल तेव्हा ना. अहो म्हटलं असतं तर काढला असता ना वेळ. चल चल आता. आता कुठं? कुठे म्हणजे काय? नाटक बघायला जाऊ. नाटक? अगं मुंबईत छान छान नाटक लागलेले आहे. छान एखादं नाटक बघू आणि येऊ. हा पाहूया पाहूया केव्हा तरी. ते बा आता चल म्हंटल आता नाही म्हणते तू. असं नाही हो, आता नाटक मलाही आवडते ना. मग पण जबाबदारी आहे ना बा आपल्यावर. आता चल म्हटलं बाहेर नाटकाला तर म्हणते जबाबदारी आहे. कसली जबाबदारी? पहा बरं, राधिका आणि गुरुनाथ जातेत ना नोकरीला बाहेर, मग ताईच्या पोराला अथर्वला आपल्याला सांभाळायला लागते. अरे तर त्या पोट्याला घेऊन जाऊ ना. हा अथर्वलाही घेऊन जाऊ. एका जागी टिकणारं पोरग आहे का ते? सारखं उंडारत असते इकडे तिकडे तिकडे तिकडे. याच्याशी गप्पा मार त्याच्याशी गप्पा मार. डोक्याला ताप. हे मात्र खरं. मग थिएटर मध्ये बडबड बडबड करत राहील. हो खरं सांगू का सरिता, नाटक बघायला जाताना लहान मुलांना नेऊच नाही. उगाच बडबड करतात. इतर प्रेक्षकांचा रसभंग कलावंताचाही आपलाही. जाऊ दे, आपल्याला घरातच थांबावं लागते. मग मला कशाला बोलून राहिली तू बाहेर नेत नाही म्हणून? नाही ना हो, पण आता आपल्याला किती फिरायची सवय आहे. आपल्याला आपलं काही खासगी आयुष्य आहे का नाही? हा ते खरं आहे ग, पण काही जबाबदारी आहे की नाही आपल्यावर? हा जबाबदारी त्यावेळी नव्हती का? त्यावेळी तुम्ही व्यवसाय करायचा, मी नोकरी करायचे. सकाळी 7 ते 1 नंतर मोकळी. शनिवारी अर्धा दिवस मोकळा, रविवारी पूर्ण दिवस मोकळा. पण आपण घरात बसून काढला का? नाही. फिरायला जायचो का नाही? या नातेवाईकाला भेट, त्या नातेवाईकांकडे जा, त्याची विचारपूस कर. कधी शेगावला जा दर्शनाला, तर कधी अमरावतीला जा. काहीच नाही तर मग नागपुरातल्या नागपुरामध्ये सगळ्यांना भेटत बसायचं, फिरत राहायचं, नाही का? पण आता इथं आल्यापासून तर काहीच नाही. बस नुसतं घरात मी घरात. झालं का तुमचं पुन्हा सुरू? काय बोलू मी आता? बाहेर चल म्हटलं फिरायला, तेही नाही जमत. मग बोलायचं तर बोलायचं काय म्हणून आपलं करून राहिलो मी. हो मी फक्त एवढंच म्हटलं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायला पाहिजे बा, नाही का? सवय आहे ना ती, म्हणून म्हटलं. कसं आहे सरिता, आधी आपल्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती. आता त्याच्या मुलाची जबाबदारी आली. म्हणजे जबाबदारी वाढतच चालली की नाही? अगं आता आपण आजी आजोबा झालो आणि आजी आजोबाची भूमिका कशी असते? आजीची भूमिका स्वयंपाकिणी सारखी आणि आजोबाची घर कामासारखी. नाही ना, असं काऊन बोलू लागलात तुम्ही? असं नाही असते काही. आता पहा आपल्यासारखं सगळं छान शौकीन सरळ साधं जीवन आहे काय हिचं? स्पर्धा वाढली, नवरा बायको दोघांनाही नोकरी करावी लागते. मग त्याच्या पोराची जबाबदारी आपण किती तर का बिघडते? म्हणून तर म्हणतोय, त्याच्यासाठी तर घरात थांबलोय. पण तुला बाहेर फिरायची हौस. आई, आता मी नुसतं असं म्हटलं की आपण फिरायला जाऊ, एवढं नुसतं म्हटलं तर आणलं का मायावर? हे बघ, मी काय आणलं भिडलं नाही. नाही तर का? तूच मला 3-3 नमटे बाहेर फिरायला जाऊ बाहेर फिरायला जाऊ म्हणून म्हटलं. आता अथर्वकडे कोण पाहिजे? पाहते ना मी, करते ना त्या सगळं. त्याला पाहायचं म्हणजे ना एक वेगळंच असते बा. मला तर बा गुरुच्या लहानपणीची आठवण येते. असंच गोरं चिट्ट होतं नाही आपलं लेक. पण यासारखा बोबडा नव्हता बा. बोबड बोलते नाही, एक वाक्य मी त्याला 10 वेळा विचारते, का बोलला का बोलला का बोलला. पण जीवाला जीव देते हा पोट्ट. खरंय, आता नातवाच्या डोळ्यांनीच आपण जग बघायचं. खरंय बा. खरं सांगू का, तसं बघायला गेलं ना तर सुनबाई आपल्यावर काही काम टाकून जात नाही. सगळी आपली कामं आटोपते, जबाबदारी आटोपते, नंतरच बाहेर पडते. आणि बाहेर जर ती गेली नाही, बाहेरची कामं केली नाही तर तिचं उत्कृष्ट कसं होणार? खरंय खरंय, आपण आहोत ना, करू सगळं. पण आपलं मला वाटते बा काय की आपण दोघांनी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, का म्हणते? नाही, राहू दे. कमळा, हो, आज काय परिस्थिती आहे का? आज मसाल्याला जरा जास्तच जोर आहे.
लिंबाचे लोणचं गेलं 2-4 पाकिटं आणि उपासाचे पापड पण गेलेत. वा, एकदमच झकास. हो एकदम बढिया. ताई, आता हळूहळू राधिका मसाल्याचं नाव पसरत चाललंय. काही दिवसांनी बघा कशी लोकांची रांग लागते ती. कमळा, केलेल्या कामाचा खप वाढला ना बापा, बायकांना कसं एकदम काम करायचा उत्साह येईल. हो ना. मेहनतीला पर्याय नसतो कमळा. आपण मेहनत केली ना तर त्या कष्टाचं फळ मिळतच मिळत. अगदी खरंय. तुम्ही हिंमत दाखवली आणि आम्ही तुम्हाला साथ दिली. आता राधिका मसाल्याचं नाव मोठं करायचं बस. हा. चहा. अरे मनीष, हे घेत हो ताई. त्या हॉटेलवाला मॅडम आहेत ना, त्यांच्या इथून ना 2 गिराईकं निघून गेली. जेवणाची चव चांगली नाही म्हणून. काल त्यांनी त्या आचार्याला काढून टाकलं ना. मग सॉरी गिरी बोलली की नाही? नाही अहो, उलट त्या मॅडम म्हणाल्या की 2 गिराईकं गेल्याने काय माझं नुकसान नाही होणार आहे, गेली तर जाऊ दे. यास आहे, खूपच चुकून राहिली. गिराईक म्हणजे आपले देव, त्यांच्याशी असं वागायचं म्हणजे ही मगरुरी काही बरोबर नाही. ताई, गर्वाचं घर नेहमी खाली असतं बघा. कमळा, असं बोलू नये बाई. आपण कोणाचं काही वाईट चिंतू नये आणि कोणाबद्दल काही वाईट बोलू नये. चल, 1 तासात परत यायचं बरं अथर्व. हो आजी. अभ्यास आहे ना, नाही तर आई रागवेल. हा, नीट घाल. मी येऊ का सोडायला? निघून एकदा जातो. नक्की. हो. चला, पळा. टाटा. बाय बाय. बाय बाय. अथर्व, हाय समिता मामी. हाय. मला सांग, कुठे चाललायस? मी नाटकाची जातो खेळायला. नको जाऊस, आमच्याकडे चल खेळायला. नको. का? आई म्हणते मी आलो ना तर तुम्हाला क्लास होणार म्हणून नको. नाना आजोबाला पडलं नाही आहे ना. नाही, उलट तू आलास ना तर त्यांना खूप बरं वाटेल. खरंच. ओके. हा, चल ये. हा, किती दिवसांनी येतोयस ना आमच्याकडे. हो. मग आता आपण मज्जा करूया की नाही? हो. तू माझ्या बरोबर गप्पा मारला? हो, मारेन ना. चिडला नाही ना? नाही, मी नाही चिडणार. बस. बरं, पण मला सांग, आपण काय खेळूया? व्हिडिओ गेम. व्हिडिओ गेम. तू आणलायस ह्याच्यात? हो. बरं झालं. ठीक आहे, चालेल. तुला कनेक्ट करून देते. मी हो. काय करायला लागणार आहे अजून देव जाणे. मी जिंकलो, मी जिंकलो. काय रे, जिंकलास का? हो. हे काय, कधी आलास तू? नाना आजोबा. अरे वा वा वा. तरी म्हटलं समिधा कोणाशी बोलतो. नाना आत्ती. किती दिवसांनी भेटलंस रे मला.